राम राम. स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये. तुम्हाला तर माहिती आहे आपली गाडी होती गावाकडं. मग काय सकाळी सकाळी गाडी वगैरे साफ केली मस्तपैकी. सकाळी सकाळी गाडीचा एक छानसा एका व्हिडिओ काढला आणि आपल्याला जायचं होतं शिरोळा बादलभाईकडे. जरा गाडीचा प्रॉब्लेम झालेला रात्री, त्यामुळे जरा लॅपटॉप लावून चेक केलं. गाडीचा प्रॉब्लेम वगैरे एक नंबर क्लिअर करून दिला. कसं आहे काम वगैरे एक नंबर झालं, त्यामुळे मग लगेच निघालो आपण वापस गावाकडे. मग काय होती आपल्याला सकाळी सकाळी गावाकडे आल्यानंतर दुपारच्या पारी आपल्याला होती एक ट्रिप. आपल्याला जायचं होतं टमाट्याचे कॅरेट घेऊन टमाटे आणायला आपल्या चेअरमनांना त्यांच्या शेताकडे. मग काय म्हणलं चला, काय वाहन तिकडे जात नव्हतं. मग काय काढलं ट्रॅक्टर, गाडीला लावलं साईडला. मग म्हणलं चला आता खट्याखट्यात जावं, कारण पावसानं रस्ते तर फार खराब झाले होते. दमादमानं पहिला गेअर लावला. मग म्हणलं हळूहळू जाऊया, कारण पावसामुळे कसं आहे नदीच्या काठचं जमिनीचं वगैरे इतकं नुकसान झाले. सोयाबीन तर काय दिसतच नाही कुठंही. त्यानंतर आपण आलो आपल्या गावच्या नदीच्या पुलावर. अजून पण पाणी खूप वाहत होतं, पण थोडी पातळी कमी झाली होती. आणि बघू शकता हे रस्ता, रस्त्यानं कसं वाहन यायचं कसं नाही तेच माहीत नाही, कारण पाऊस पडल्यामुळं खूप सारं नुकसान झालं होतं. शेतकऱ्याचं टमाट्याचा आधीच तर रेट नाही आणि त्यामध्ये असा रस्ता, खरंच खूप अवघड आहे शेतकऱ्याचे हाल. त्यानंतर आलो लोकेशनवर, इथंच आपल्या शेतामध्ये थोडा वेळ थांबलो. जरा टमाटे तोडणं चालू होते लेबरकडून. मग म्हणलं थोडा वेळ बसूया. मग काय ट्रॅक्टर वगैरे लावलो रिवर्समध्ये. बाजूला पपईचा प्लॉट होता आणि ह्या साईडला टमाटे होते. मग म्हणलं थोडा वेळ काम वगैरे करू देऊ. त्यानंतर आपल्याला टमाटे भरून लगेच निघायचं होतं गावाकडे. मग काय थोड्याच वेळात टमाटे वगैरे सर्व कटिंग झाले आणि आपण चालू केलं भरायला. भरले वगैरे टमाटे, काय थोडेच होते 25 कॅरेट. ते कॅरेट वगैरे भरले. मग काय हे गावात घेऊन जायचं होतं, तोच परत रस्ता. म्हणलं हळूहळू जाऊ आपण गावाकडे. आणि वाटेत आलो तर आपला काय मोबाईल बंद पडला होता, कारण दिवसभर वापरून वापरून आपल्या मोबाईलची बॅटरी पण डाऊन झाली होती. मग काय पुढचा काय व्हिडिओ नाही घेतला. इथं उतरल्यानंतर आपला मोबाईल वगैरे बंद पडला. मग आलो गावामध्ये. तेवढ्यात आला बाळूच्या गाडीमध्ये आपल्याला भरायचे होते सर्व टमाटे. मग काय गाडी वगैरे रिवर्स लावली आणि त्याने टमाटे वगैरे भरायला चालू केले. मग आपल्या इथंच गावात नवरात्र महोत्सव चालू होता. मग म्हणलं थोडंसं जावं, तिथंच महाप्रसाद वगैरे होता. त्यामुळं मग महाप्रसादाजवळ गेलो. त्यानंतर तिथं आपण काय खूप दिवस झाला इकडं आलो नव्हतो गावाकडं. मग म्हणलं मस्तपैकी दर्शन वगैरे घ्यावं. मस्तपैकी फोटो वगैरे काढली, दर्शन वगैरे घेतलं. मग आपले इथंच आहेत अण्णा वाजवतात मस्तपैकी ढोलकी. अण्णाला म्हणलं एक मस्तपैकी तुमचा व्हिडिओ काढतो आणि व्हिडिओ आपण टाकू आपल्या ब्लॉगमध्ये. अण्णा म्हणले मस्तपैकी मी पण ढोलकी वाजवतो. अण्णाचा बघावा व्हिडिओ कसा आहे साऊंड.